नाही, राज्यातले प्रमुखच बोलले की आणि 5-6 विषय आहेत महत्त्वाचे समाजाच्या दृष्टिकोनातून मागण्याच्या संदर्भात, आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात पण त्या विषयात समाजाशी प्रमुख बांधवाशी चर्चा करणार आहेत. आणि ते पण प्रमुख सगळे येणार नाहीत, अचानक सांगितले त्याच्यामुळे काही मिळलं नाही आणखी की आहे म्हणून बैठक. पण आता इथून गेल्याच्या नंतर हेच बांधव त्या बांधवांना जिल्ह्यात जाऊन सांगणार आहेत काय चर्चा झाली. 1 वाजता साधारण होईल सुरू बैठक, 12ला. पाटील, शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे. ती मागणी अशी आहे की केंद्रानं आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% न्यावी. त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ, त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे. त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यांची मागणी चांगली आहे, मागणीबद्दल काही अडचण नाही. पण ही वेळ नाही ते म्हणण्याची, इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायचं. ज्यावेळेस समाजाचं हित होतं, ज्यावेळेस समाजाचं आंदोलन 13 महिन्यापासून सुरू आहे, त्याच वेळेस ह्या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या. त्यावेळेस म्हणले नाहीत. आता म्हणले ठीक आहे, मागणी चांगली आहे, पण आम्हाला ती गोष्ट आत्ता का मान्य नाही. तर त्याचं कारण असं आहे, तुम्हाला अगोदर आम्हाला 50%च्या आत 27% आरक्षणात घ्यावं लागणार, तरच आम्हाला ते मान्य. तुम्ही 150% मर्यादा करा, आम्हाला काही देणं घेणार नाही. पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार, तर ते आम्हाला अमान्य. कारण ते कधीच होणार नाही, ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या. आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे, आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या. आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा, तुम्ही 200% वाढवा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही. पण हुल आम्हाला नको आहे. आता हुल देण्याचं थांबवा, बहाणेबाजी बनवायचं थांबा, संगनमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा. विचारपूर्वक, जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्लीज विनंती तुम्हाला, सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा. कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे. तुम्ही याच्यात विनाकारण बहाणेबाजी, तुमचे मनाचे शब्द घालून, ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका. कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय, मेटाकुटीला आलाय, त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका. त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका. माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा, हे कामं मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका. कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही या त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघंही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका. त्यांनी म्हणायचं बैठकीला या, यांनी जायचं नाही, यांनी म्हणायचं बैठकीला या, आता त्यांनी जायचं नाही, आता यांनी मागे करायचं त्यांच्याकडं, मग त्यांनी ऐकायची नाही. म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा, मराठ्यांच्या पोरींचा, शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका. कारण तुम्ही आता आचारसंहिता आता लागणार आहे, आता काहीच होणार नाही. पुन्हा बोलताना बोलणार मागणी केली होती, ते म्हणणार उशिरा केली होती. म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला याड्यातच काढणार दोघं जण मिळून, आणि तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार. तुम्ही निवडणुकीत तुम्ही मतं घेऊन बसणार. हे मात्र तरीही या महाराष्ट्रात होणार नाही. हा, तुम्ही एक करू शकता, मग दोघं जण मिळून महायुती, महाविकास आघाडी, तुम्ही दोघं जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत, आत्ता ह्या 4-5 दिवसात, 8-10 दिवसात काय आचारसंहिता लावणार आहे त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या. 27% आरक्षणाच्या आत, 50% मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढवा. पण मराठ्यांना मात्र तुम्हाला 50%च्या आतच घ्यावं लागणार आहे 27% आरक्षणात. हे मात्र लक्षात असू दे. तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल, ते शक्य नाही, ते कधी होणार नाही. आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करणार. मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो, गोरगरिबांना, की हे प्युअर नाटक आहे. त्यापेक्षा आपण आपल्या या ध्येयावरती राहू. आपण आपला शब्द त्यांना काय दिला, आपण तुम्ही मर्यादा वाढवा, आमचा विरोध नाही, पण आचारसंहिता लागायच्या आत, हे मराठ्यांनी समजून घ्या, महाराष्ट्रातल्या आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांना 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात आधी घ्या, हा शब्द आहे आपला त्यांना, आणि मग मर्यादा वाढव. असं करत असतील तर दोघांचंही कौतुक. पण तुम्ही नुसते असे बोलबच्चे न करणार असलात
याने इकडून गुगली टाकायची, त्याने तिकडून गुगली टाकायची आणि मध्ये मराठ्याला खेळत ठेवायचं. मराठ्यात तुम्हाला खेळणार आहेत मग. हो, हे मात्र सत्य. आम्हाला ते आत्ता मान्य नाही, कारण आम्हाला अगोदर घ्या, मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि करणाराचं सुद्धा कौतुक. मला एक सारखी वाटते का? आणि तसं जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल? नाही, त्यांची एक नसती तर मग आता इतकी वर्ष लागली असते का? 75 वर्ष. या 5 वर्षात दोघांची सत्ता आली बा. आणखीन काही एक पाहिजे तुम्हाला? ती इथं आमच्या गोरगरिबांनी मारा कुठे केल्या त्यांना निवडून आणण्यासाठी. तेव्हा चांगला नाही म्हणून उमेदवार, याला निवडून आणा. आणि याला निवडून आणल्यामुळे याला हाणामाऱ्या झाल्यात, डोके फोडाफोड्या झाल्यात लोकांच्या गोरगरिबांनी यांसाठी केल्यात. आणि हे दुसऱ्या दिवशी म्हणले आपण एक येत, पाठच सुरू झाले शपथा यांच्या. काहीच्या दिवसा झाल्या दुपारा. आणि आमच्या डोळ्यात एकता, महाराष्ट्राच्या डोळ्यात 70-75 वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल, इतकी चटणी कुणीच फेकली नसल, इतकी देहादुपारा. भाजप विरोध दाखवतोय काँग्रेसला, काँग्रेस विरोध दाखवतोय शिवसेनेला, शिवसेना विरोध दाखवते भाजपला, भाजप विरोध दाखवतोय राष्ट्रवादीला. आणि सत्तेत कोण आहेत? तुम्ही 6चे 6 आहेत. म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत का काय? गोरगरीब आम्ही, तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू. किती यार कमाल नाही. आणि यांना वाटतं आम्ही लय शहाणे आहेत, पांढरे कपडे घालतो म्हणून. तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गुडघीत कल्या चिखलात काम करणारा माझा शेतकरी, त्यांनी वय केलंय तुम्हाला. आयला आपण निवडून दिलेलं तिकडे का रे? लोक म्हणतात तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला शोभता, आम्ही तुम्हाला निवडून दिलं. आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले तो सत्य शोभतोय, कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले. लोकांना ते मान्य. तुम्ही विरोधी पक्षात बसलात ती इमानदारी तुम्हाला मान्य, तुम्ही सत्तेत बसलात आला असलात तर जनतेला ते मान्य. तुम्ही दगा फटका केला जनतेला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. कारण भरोसाच नाही राहिला लोकांवर. किती यार उघड उघड कार्यक्रम केला. तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे? ही एक नाहीत आणखीन काय पाहिजे? फक्त आमचा बळी देऊ नका. तुम्हाला काय करायचं करा. तुम्ही 6 राहा, आणखीन त्याला 10-12 पक्ष जोडा आणि आपले सगळेजण मिळून तुम्ही सत्तेत राहा. आमच्याशी दगा फटका नका करू. आमच्याशी दगा फटका केला तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार, आम्ही सोडणार नाही. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फसवू नका. पण मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी 1 महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही. मी बोलत नाही, मला बोलायचं पण नाही. मी फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोललो नाही. त्यांनी मग आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, गोळ्या घातल्यात आम्हाला, तरी साहेब बोल. कारण आमच्यावर संस्कार आहेत, जातवान मराठा आहे, आमच्यावर संस्कार आहेत चांगलं बोलायचे, चुकल्यावर सोडायचे नाही, हे बी संस्कार आहेत आमच्या. कारण क्षेत्रीय मराठा, आमचे क्षेत्रीय पण जागा होतं आमचं तिथं. हो, पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही. आम्ही आमच्या संयमानं राहतो. आम्ही दमदार समाज आहे. तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय, आमच्यावर यासाठी नेमल्यात, तुम्ही आमच्यावर खोटे केसेस केल्यात, त्या एकही मागे घेतलेल्या नाही आहेत. तुम्ही आमचे गॅजेट तिन्ही लावले नाहीत, हैदराबादचे लावले नाहीत. तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली नाही, कारण तुम्ही वाशीत आम्हाला शब्द दिले आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा, असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे. जाहीर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, नसता गुलाल उधळू नका. त्यांनी उधाळला, अपमान होऊ देणार नाहीत म्हणून मराठ्यांनी उधाळलाय. त्यांचा गुलवार रुसवायची ताकद फक्त मराठ्यात. तुम्ही आमचं काहीच काम केलं नाही, मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही, तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला, प्राणघातक हल्ला घडून आणला, आमच्यावर केसेसही झाल्या. तरीही आम्ही फडणवीस साहेबाला फडणवीस साहेबच म्हणतोय. 1 महिन्यापासून आम्ही राजकीय स्टेटमेंट केलेलं नाही, कारण मला माझ्या समाजात राजकारण जायचं नाही. आमचा देश सगळ्या समाजासाठी काम करायचं, मराठ्यांसाठी. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचा समाज आम्हाला मोठा करायचा आहे. राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पूर्ण अधिकारी झालेले आम्हाला बघायचे, ही उद्देश. ते फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत द्यावं. आणि मला 100% खात्री, फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय. कारण मी लोकसभेला सांगितलं होतं की फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत, का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय. त्यांनी हलक्यात घेतलं त्या आम्हाला मराठ्याला किंमत दिली नाही, हिनीलं अपमान केला. त्यांना वाटलं काय हे चिल्लर आहेत, काय करणार आहेत मराठी म्हणजे काय. आता अमित काका आलते ना, ते नाही म्हणले का मोडून टाकू आम्ही असे आंदोलन केले. तसं ते त्या टायमाला लोकसभेत टायमाला बी फडणवीस साहेब म्हणले हे आता उडून टाकू, पाला पाचोळ्यासारखे उडून टाकू. म्हणून मोदी साहेब इकडेच होते महाराष्ट्रात काही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं, घेऊ नका म्हणलं तरी घेतलं. मग मराठ्याला कचका दाखवा लागलं. मराठ्याने असा कचका गेला, उभाट्यात नांगर धरला, आडान उभान सरळ, कसा नांगर हाणला खापा खप कुंकडबी. कोण पडलं कोणालाच मिळ नाही लागला. फक्त विचारित होते 2 महिने ते शॉर्ट बसल्यासारखा, मी कसं का पडलो रे. म्हणजे तसं ह्यावेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत.
ही 100% खात्रीने सांगतो मी तुम्हाला. निवडणुका घेणार नाहीत. मराठ्यांना डावलून या राज्यात सत्ता आणणं सोपी गोष्ट नाही. मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंमलबजावणी करणार म्हणजे करणार. मी खात्रीने सांगतो. नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ. हा किती पडले मग भाट्या नांगर होता का, आडा होता का, 8 बैली नांगर होता, मग मात्र सांगायचं नाही. आपण एक गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम करतोय. गोरगरिबांच्या मराठ्यांचं आपण काम करतोय. त्यावेळेस आपल्याला आशाने राहायला लागतं, संयम धरून राहायला लागतं, दमदारपणानं हाताळायला लागतं, शांत डोकं ठेवून चालवायला लागतं. एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि काही कुंकड मारामाऱ्या करायला लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही. म्हणून आम्ही आणखीनही आशावादी आहे की फडणवीस साहेब 100% करतील. आणि 8 दिवस लई झाले हो. तुम्ही म्हणता 8-10 दिवसात आचारसंहिता लागेल. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी ओबीसी यादीत 1 घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो. 1 घंटा फक्त 1 घंट्यात होऊ शकतो मराठा आणि कुणबी एक. असं घडलंय. 150 जाती होत्या आधी, त्याच्या 450 झाल्यात आतापर्यंत. पोटजाती उपजाती म्हणून घातल्यात. मराठ्यांची पोटजात कुणबी होतीच ना. आमचा व्यवसाय एक आहे, रोटीपिटी व्यवहार आहे एक आहे, परंपरागत आमचे सणवार सारखे आहेत, आमचे देव सारखे आहेत, जमिनी सारखे आहेत, त्यांचं आमचं रक्त सारखं आहे. ते बी पॅन्टीज घालते, आम्ही पॅन्टीज घालतो, सारखंच आहे, काहीच बदल नाही. ते गण लावतात, आम्ही गण लावतो, एकामेकाला मुली देतोय, भाकरी खाते ते, आम्ही भाकरीच खातो. सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती, का त्यांचा शेती आणि आमच्याकडे समुद्र, आम्ही वाटी आणतो तिकडं. असं काही नाही, सगळं सारखं आहे. 1 घंट्यात होऊ शकतं. 8 दिवसाची गरज नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते. 3 गॅजेट आत्ता लागू शकतात. आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच. कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे, हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या राज्यात आहे, त्याला आणायला वेळ लागतोय. तर शिंदे समितीने मागत 5 महिन्यापूर्वी आणलेलं आहे. गॅजेट आणून सुद्धा 8000 पुरावे सापडले. शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे. पाहिजे काय आणखी? करायचं म्हणल्यावर 1 घंट्यात होऊ शकतं. आणि मर्यादा वाढायचं ठरलं तेही 1 दिवसात होऊ शकतं. कारण वरती येत खाली हेच येत, खालून वरून हेच येत, दोन्ही कोणा आणलाच लागत, खालूनही आणलं लागतं, वरूनही आणलाच लागत. सगळं आत्ता सांगून कसं जमायचं? तिथं तुफान पोट्टे येणार आहेत. आता नुसते वाट बघत आहेत दसरा कोणच्या दिवशी. काही काही तर रतीत जाऊन आले. जणून सकाळी फोन आलता मला, ते म्हणले रतीत जाऊन आलो दसऱ्याला. म्हणलं दसरा 12 तारखेला आहे. ते म्हणलं लय मोठ्या गाड्या घेऊन आलो, झोपेतच गेलता काका माघारी झाला. पोट्टे दम खात नाही दादा. मी बी गेलतो, ते बी नाही, मी बी गेलतो. माणसं जातेच याचे हो. उत्कंठा अशी शिगेला पोहोचली ना, असं झोपाच्या यानात कोण काय करतं आणि काय नाही. गावाचे गाव गाड्या 20-20 आणि 30-30 काढल्या. आमच्याच गाड्या, आमचे ट्रॅक्टर, आमचं डिझेल, फक्त कंपन्या त्यांच्या आहेत. एवढंच. नुसते विकत घ्यायला आम्ही त्यांचं, बाकी काय नाही. नुसतं विकत घ्यायला आमचं काहीच नाही. आमचं मात्र कोणी विकत घेत नाही. ज्वारी घेत नाही, बाजरी घेत नाही, गहू घेत नाही, कापूस घेत नाही, आमच्या तुरी कोणी घेत नाही, आमचे कांदे कोणी घेत नाही, आमचे द्राक्षे घेत नाहीत, आमचे कोणची फळं नाहीत, आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत. घेतात तर चांगली असली तरी मध्ये तिला डाग पाडा साडेली. त्यांच्याकडे गेले गेले डाग क्लिअर होतो. त्या जागेवर बारीक चिठ्ठी डाग आज जागेवर झाली ती 200 रुपये किलोची, आमची 20 रुपये किलो. लय अवघडी भाऊ. पण दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक आहे. जातीचा आणि राजकारणाचा संबंध नाही. राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे, राजकीय नसला पाहिजे. आणि ती इच्छा पूर्ण झाली लय दिवसानं. त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातले जनता तिथं येणार आहे. शेतकरी येणार आहे, 12 बलुतेदार येणार आहेत, 18 पगड जातीचे लोक येणार आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या मेळाव्यावर राहणार. कारण राजकीय मेळावे खूप आहेत. सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता तो, फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे. ताकदीनं लोक येणार आहेत. मला तर काल अशी माहिती मिळाली, मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं, बीड जिल्ह्यात काय एका तालुक्यातून 5-5 का 6-6 हजार स्वयंसेवक झाले. म्हणजे 50 का 55 हजार नुसते स्वयंसेवक आहेत. एवढी मोठी तयारी. जेवणाची व्यवस्था केली त्यांनी. गावोची गावं रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत. प्लॅस्टिकच्या टिपाडं फिपाडं भोरं म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो, येताना होत नाही पण जाताना जास्त होतो. मोटरी सुरू करून ठेवणार आहेत. लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत. लोकांना पाण्याची अडचण होऊन शेतातले बोरचे सुद्धा. आणि मी प्रशासनाला सुद्धा बीडच्या सांगितलं की ते अरुंद रस्ते आहेत, थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठाले केले तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही. 2-2, 3-3 वाहनं बसतील. फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली.
चालू आहे. मला वाटतं काहीतरी JCP साफसफाई चालू, कारण ते लय राऊंड मोठा आहे. काय मला वाटतं काहीतरी 723 एकर का काहीतरी असं खूप मोठा राऊंड येतो. तर तिथं सगळं काम सुरू आहे. आणि बीड जिल्ह्यातले मराठी, कालची बातमी, आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी, बीड जिल्ह्यातला 18 पगड जातीतला माणूस, OBCतला माणूस, सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही. पुरा बीड जिल्ह्यात अख्खाचे अख्खा घरदारासह तिथं उलथणार, गड सर करणार आहे तो पुरेचे पुरे. हीच राज्यातली परिस्थिती. कारण पुढे लागणार आहेत निवडणुका, आचारसंहितात काही घेता येणार नाही, कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला. त्यांना नाहीत अडचणी, त्यांच्या आचारसंहिता होत्यात. आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात. कुठे सभा होत्या त्यांच्या स्लॅबवर होत्या, स्लॅबच्या खाली होत्यात, ग्राउंडवर होत्या. आमच्यात फक्त कुठं होत नाही. त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी 3.5 मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे. त्या दिवशी राज्यातलाही मराठा ताकदीने एकत्र येतो. लय लोक तयार झालेत. पोट्यात नुसते किकाच मारून सावध आहेत गाड्याला. किका मारले बंगा बंग पळणार आहेत. तो फान पोट्टे निघणार आहेत तिकडं. तुम्ही नुसती मजा बघा. आता नादच करायचं नाही. त्यासाठी म्हणत होतो नाद लागू नका तुम्ही आमच्या, पटकून आमच्या मागण्या मान्य करा. जातवान घरी थांबू शकत नाही. पक्षाच्या सभेला आणि मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या, आपल्या लेकराच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार आहेत. आणि कोणी जर दबाव आणला ना, ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, कोणी जर म्हणला ना जाऊ नका, हळूच सांगतोय, त्याला जिल्हा परिषद असू, ते पंचायत समितीला असा पाडून टाकायचा ना, आमदार असो खासदार असो, जाऊ नका म्हणणार ध्यानात ठेवा. कोण म्हणतो जाऊ नका, उलट त्यांनी सुद्धा इकडे यायला पाहिजे. कारण हे सामाजिक मेळावा आहे. सगळ्या पक्षातल्यांनी सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर. नाही म्हणला ना, त्याचा कुप्पाच वाजवायचा, ह्या बारीने ठेवायचंच नाही त्याला. दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे तुम्ही म्हणताय. मी तर म्हणतो फडणवीस साहेब आचारसंहिताच लावणार. मी खूप खात्रीने बोलतोय. ते आधी अंमलबजावणी करतील त्यांना, कारण एक दणका बसलाय. आणि फडणवीस साहेब हुशार माणूस. बघा, मी टिंगल टवाळी करत नाही. तो माणूस एवढा चतुर आहे, त्याला चांगला माहिती. आपण 100 जण इकडचे गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडे मराठा एकच जात, इकडे 150-100 एक गोळा करावं लागते. त्यापेक्षा इथं मराठा एकच आणि वन साइड. आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी 100 जणांचं जे गणित तयार केलंय ना, ते हिचकटायची ताकद इकडच्या मराठ्याची. त्यांनी एक केलं इकडून मराठ्यां काळात हात टाकला गावागावात की त्यामध्ये जाऊ दे, आपल्याला एकमेकाला गरज लागते, भावाला आपण लहान मोठे भाऊ. इचकलं का गणित त्याचं फडणवीस साहेबांचं? त्यामुळे इथं गणित जुळूच देत नसतात मराठी. 13 महिन्याचं योगदान मी तरी वाया जाऊन देत नसतो. किती गणित बांधून द्या याला, नुसतं तुम्ही यादी डिक्लेअर करून द्या, जाऊन द्या. आता सांगतो, काल सांगितलं तुम्हाला, काय सांगाल मोकळं ठेवा. आता माझ्याकडे एक आमदार आलता बरं का, माजी आमदार होता, आणि एक चांगला युवा नेता होता, टपचा आहे. त्याला लय मानते फडणवीस साहेब, लई. आणि ते 10 वर्षापासून तिकडे, ते दरबारीने त्याला म्हणतात, मी नाव नाही सांगणार, त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो 100% तोला, पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का नाही याच्या मागं उभा राहिले. ते माझ्याकडे ते म्हणते 10 वर्षात मग याच्यातच गेली, पुढं 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 म्हणण्यात. आणि मग मरायला किती दिवस राहिले म्हणे, आता जाऊन द्या म्हणे तिकडं, तुम्ही फक्त हे करा, नुसता इकडून हा म्हणा एखाद्या बारा बरोबर कार्यक्रम करू. त्यामुळे फडणवीस साहेब हुशार आहे. फडणवीस साहेबाला चांगला माहिती आहे, किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही. लोक टायमाला गेम दाखवतात, कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मरणाची होती. त्यांना कचका कळाल्यामुळं ते हुशार आहेत. ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत, कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं अवघड आहे. हे त्या माणूस चतुर आहे, त्या माणसाला चांगला माहिती. त्यामुळे निवडणुका होणार नाहीत, ते पुढे घेतील. आणि घेतल्या तर आम्हाला अडचण नाही. आम्ही लोक आमचे काही म्हणतात काही बरं का, नुसती घालमेली त्यांची काहीची, पटकन डिक्लेअर करा, उभा करायचे का पाडायचे, दमत नाही खाना त्यांना असं काही जणाला. आणि काही इतके दमदार आहेत ते म्हणते ते चाललंय ते बरोबर चाललंय, योग्य निर्णय होणार आहे टायमाला, कारण घाई गडबड करायची नाही आपण. आणि ते म्हणते तयारी करायची. आणि 13 महिने काय केलं मग आपण? तयारीच केली ना. घराघरात लोक नुसते म्हणतात काय निर्णय आला सांग रे. इकडे अंतरवली पोराला गावकरी झोपून देत नाहीत. ते म्हणतात काय सांगितलं ते सांग मला पटकून. म्हातारे माणसं सुद्धा काय टिकी देत पारापाशी. ते म्हणतात काय काय तिकडून काय आलं निरूप. 13 महिने तयारी काय झाली? फक्त यांच्या याद्या होऊन द्या, यांचं सगळं होऊन द्या. यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इचको वाढून द्यायचं. जे असेल ते पाडायचा निवडण्याचं काय असं यांना सुचलत नाही पाहिजे. सीट मागं घ्यावा का पुढे ठेवा, असं ते गेम टाकतात आपल्यावर. आपण गिअर मध्ये पकडून त्यांना. ते किती हुशार आहेत, बघू किती हुशार आहेत. नसता मग मजा करा तुम्ही तुमची.
तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा, सत्तेत मजा करा, आमचा आम्हाला देऊन टाका. साधा आणि सोपा आपला सरळ विषय. मला माझ्या समाजाला पाहिजे, काय देणं घेणं नाही मला त्या राजकारणात. आणि फडणवीस साहेब 100% अंमलबजावणी करते. नाही केल्यावर मग मी आकडत नसतो. मग जात मोठी बघून काय सत्तान फत्ता यांचं काय खरंय. जात मोठी तिला मला वर न्यायचंय. हो, कुठेतरी माझ्या मराठा समाजाला आत्ता वाटतंय जाती गुण लढणारा पोरग भेटलंय. जातवान मराठ्यांचा पोरग आहे. आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागले. आणि त्या शब्दाची गद्दारी करू का मी समाजाची. मला माझा समाज वर न्यायचा आहे. राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे. आमचे पोट्टे, आमच्या पोरी बी अधिकारी झाले पाहिजे. तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरग इकडे अधिकारी झालं कळे बाय आज ना मिशा पिळायला पाहिजे. म्हातारपणाला काठी बाजू टाकून दोन्ही गुण काही काही मिशा काढ्यात आमच्या त्यांनी सुद्धा वाढीला पाहिजे अशा करायला. खपा खपा मात्र टाईट कपडे नाही आले पाहिजे का आमच्या गरीब मराठी सांगाव. टाईट धोतर घातलं पाहिजे. त्याचं पोर लेकरू नातू अधिकारी झालं. आमच्या आजीनी आईबापानी नाटी साडी अशी टाईट घातली पाहिजे. नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेले चपला आमच्या अंगावर काय पाप केलं आम्ही. ते स्वप्न बघतोय आम्ही. राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी झाले पाहिजेत, पोरी अधिकारी झाल्या पाहिजेत. म्हातारा इकडं नातू तिकडे नवरा म्हातारे काच कोण मिशी पिळेल म्हातारे मला पाहिजे चहा टाक रे म्हातारे. म्हातारीने चहा आणला पाहिजे कडक. जात खुश करायची, मला जात खुश करायची. टकाटक दिसली पाहिजे कुठं बी. काय वाईट स्वप्न आहे काय. यांचे टकाटक केलेत आम्ही पोरं. आमदार, खासदार, मंत्री आणि त्याचे पोरं टकाटक. मिशी नाही काहीत नाही. त्याला 35,000 गोगल घालताना चलतं वंगड कुंकड बी. ते आमचे लेकर आमच्या पोरांनी कच्चेच मी घालू नाही. आमच्या पोरांनी काय आईश करू नये, गाड्या घेऊ नये का मोठाल्या. आमची तीच प्लॅटिना. मागचं मडगाड तुटलेलं, पुढचं मडगाड तुटलं, ती हालती अशी अशी अशीच. आम्हाला नको का मोठाल्या गाड्या. तुमच्या मोठाल्या गाड्या. ते साहेबाच्या पोरांनी गाडी घेतल्या सांगत आम्हाला 90 लाखाची लँड क्रुझर घेतली, लँड रिव्हर घेतली. ते सांगत आम्हाला 1.5 कोटीच घेतली. मग आपला म्हणणार हा आमच्या साहेबाच्या पोराची गाडी. तो थोबाड फोड पाहिजे. आमच्या साहेबाची गाडी काय साहेब रे तो हातात फाटलेली पिशी. आणि तो असा आहे तो पोरग सुशिक्षित बेकार झाला, दारू पिते. आपले लेकर सुधारले पाहिजेत ना आपल्याला. दारू कोणाची यांची. यांच्यात बघा कसं वाट नाही केलं त्यांनी. हाय की 1 मिनिट वेळ तुम्हाला. यांनी वाट नाही कसं केलं माहिती का तुम्हाला. ते म्हणते ते शिक्षण सम्राट आहेत. हे इकडे बरं का त्यांना ते कारखाना सम्राट आहेत तिकडे. मग यांनी धंदे आता यांना धंदे नाही ठुले. येईनी कोणी कारखाने टाकले, कोणी शाळा टाकल्या. यांना कुठं धंदे राहिले. मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बिअर बारचे मोठमोठाले कारखाने, बिस्किटाचे यांचे, खताचे यांचे, लोखंडाचे यांचे, पेन यांचे, परातीचे यांचे, तांब्या यांचे, गल्लासाच्या कंपन्या यांच्या. ते आम्ही विकत घ्यायचे. ते विकत घ्यायला आम्ही. चपलाचे यांचे, अंडरपॅन्टीचे कारखाने यांचे, कपड्याचे यांचे, कापूस आमचा. हा ते धंदे यांचे. पांढऱ्या दारूची लाल दारू केली यांनी. आणि आम्हाला भाव नाही. आमचं दूध कोठे दे का 20 रुपये. तिकडे गेलं की ते 1 लिटराचे 4 भाग करतात. नुसतं मेन कापड चिटकेलंय त्याला 35 रुपयाला पाकिट. त्याचा धंदा तुमची. तुमचं लगेच मागवते. आमची इथं जेवरी तुम्ही 2000 घेता क्विंटलवर. 2000 तुम्ही 3 पिशातच करता तेवढी किलोभर एवढी. आमच्या तुरीला भाव नाही. तेलाचे कारखाने यांची काय यांचं नाही. आम्ही नुसती विकतच घ्यायला त्यांचं. एखादा म्हणला का आम्हाला तो ऍडमिशन फुकट ह्या शाळात मराठ्याचं, तू इकडं हे फुकट तुला नाही. एखादा म्हणला का मग तेलाची कंपनी एवढ्या वेळेस मराठ्या सगळ्या तेलच फुकट. तुम्ही देता काय आम्हाला. आमचं फुकट दान घेता तुम्ही. मतदान प्रत्येक वेळेस आमच्या पोराचे मुडदे पाडता. मराठ्यांनी हुशार व्हा. आपलं आपले पुढे जायचं बघा. हे लय लांब गेले. चालता चालता सांगत हे मला 2000 कोटीचे काम दिले. कुणी म्हणतो 3000. आपण म्हणतो हा आमच्या साहेबांनी 2000 कोटीचे काम आणले. ते तुला काय मोठेपणे बघ त्याचं. साहेबांनी आणला अर्धा गाडपा त्याच्यात. साहेबांनी डांबरी आथरीने खालून हात घातला की डांबरीच हातावर आली. काय मोठेपणे आपल्याला येते. डुकर लोळलेले गहू लाल, किडे लागलेले ते डाळी भुंगे, आनंदाचा शिरा. आता येईन आता दिवाळीला ते कामन धामाचे ते धंदे तसले. आता 150 रुपये 1500 रुपये आले आता. माता मावल्यावर घ्या लाग कामाला येते ना आपल्याला पुढं घ्यायचे आपलेच पैसे. ते काय त्यांचे काय त्यांनी काय वावर थोडी चिकले. ही आमच्यावर अन्याय. आमचे लेकरं सुद्धा मोठे झाले पाहिजे. ही तळमळे आमचे ना आम्ही ते करणार. तुम्ही किती आडाखे बांधा, निवडणुका बांधा, आम्ही गणितीच घेणार. जर नाही दिलं